या बुलेटिनमध्ये पुढच्या अर्ध्या तासात पाहणार आहोत आंतरराष्ट्रीय घडामोडी. युक्रेनचे अध्यक्ष व्लोदिमीर झेलेन्स्की यांनी गुरुवारी सांगितलं की रशियन सैन्यानं चेर्निहाइव्ह प्रदेशात रात्रभर गोळीबार करून शाळांचं नुकसान केलं. झेलेन्स्की आणखी म्हणतात की मॉस्को, झॅपोरिझिया आणि पोल्टावा प्रदेशात सुद्धा स्ट्राईक सुरू करते. विशेषतः क्रेमेन्चुक शहरातील तेल रिफायनरीला लक्ष्य करण्याचा त्यांचा विचार आहे. औद्योगिक डोनबास प्रदेश ताब्यात घेण्यासाठी रशिया आक्रमक असताना युक्रेनियन सैन्याने ईशान्येकडच्या काही शहरं आणि गावं पुन्हा ताब्यात घेतली आहेत. गुरुवारी आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन लक्षात घेऊन झेलेन्स्कींनी त्यांच्या देशातील परिचारिका आणि इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे या लढ्यामध्ये भाग घेतल्याबद्दल आभार मानले. बाल्कन देशानं रुबलमध्ये पैसे देण्याच्या रशियाच्या विनंतीचं पालन करण्यास नकार दिल्यामुळे गॅझप्रॉमनं एप्रिलच्या शेवटी बल्गेरियाला एकतर्फी गॅस पुरवठा करणं बंद केलं. सोफियामधील सरकारनं जाहीर केलं की बल्गेरियाला यूएस लिक्विफाईड नॅचरल गॅस म्हणजेच LNGचा पुरवठा करेल. ज्यावर पंतप्रधान किरिल पेटकोव्ह यांच्या वॉशिंग्टन भेटीदरम्यान सहमती झालेली आहे. गॅझप्रॉमच्या तुलनेत कमी किमतीत बल्गेरियाला द्रवरूप नैसर्गिक वायूची डिलिव्हरी जूनपर्यंत मान्य झाली, असं सरकारनं या कराराचा अधिक तपशील न देता एका निवेदनात म्हटलं. रशियानं जर्मन सरकारच्या नियंत्रणाखाली घेतलेल्या गॅझप्रॉम जर्मेनिया ग्रुपवरती ब्लॉकिंग निर्बंध लादलेत. रशियन सरकारच्या निर्णयानुसार या यादीमध्ये 31 कंपन्या आहेत. त्यापैकी बहुतेक गॅझप्रॉम जर्मेनिया ग्रुपच्या आहेत. जर्मन अर्थमंत्री रॉबर्ट हॅबेक यांनी गुरुवारी संसदेमध्ये सांगितलं की आर्थिक संघर्षात ऊर्जेचा शस्त्र म्हणून वापर केला जाऊ शकतो. त्यामुळे जीवाश्म इंधनाऐवजी नूतनीकरण क्षमतेवरती अवलंबून राहण्याचा युक्तिवाद करण्यात आला. युद्धापूर्वी जर्मनीला रशियाकडून त्यांच्या नैसर्गिक वायूपैकी सुमारे 55% मिळाले होते, परंतु त्यानंतर हा वाटा 35% कमी केलाय. जर्मन सरकारनं 2024 पर्यंत देशाला रशियन वायूपासून मुक्त करण्याचं उद्दिष्ट ठेवलंय. रशियन सैन्यानं युक्रेनच्या बाख्मुत शहराच्या आजूबाजूच्या भागामध्ये आक्रमण सुरू ठेवल्यामुळे आकाशात क्षेपणास्त्राच्या खुणा दिसत होत्या. युक्रेनियन सैन्यानं सांगितलं की रशियन सैन्यानं शहराजवळच्या 2 गावांवरती हल्ला केला, ज्यामुळे धुराचे लोट पूर्व दिशेनं उठताना दिसत होते. आदल्या दिवशी रशियन हवाई हल्ल्यामध्ये एका शैक्षणिक संस्थेच्या इमारतीचं तसंच आसपासच्या घरांच्या खिडक्या आणि छपरांचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं. पाईपलाईनवरती परिणाम झाल्यानंतर महापालिका कर्मचारी सुद्धा या भागातील पाणीपुरवठा पूर्ववत करण्याचा प्रयत्न करत होते. बाख्मुतमध्ये राहणं अधिकाधिक कठीण बनत चाललंय. हल्ले वाढत चाललेत आणि अधिक लोक मानवतावादी मदतीवरती विसंबून आहेत, कारण आवश्यक त्या वस्तूंची उपलब्धता अधिक दुर्मिळ होत चालली आहे. युक्रेनियन अझोव रेजिमेंटनं गुरुवारी मारियोपोल येथील अझोव्स्टल स्टील प्लांटमध्ये अझोव रेजिमेंटचे सदस्य रशियन सैन्याशी लढताना दाखवल्याचा दावा करणारं फुटेज शेअर केलं होतं. अझोव रेजिमेंटनं जारी केलेल्या निवेदनात म्हटलंय की अनेक जखमी आणि दारुगोळ्याचा तुटवडा आणि रशियन सैन्याकडून विमानचालन, रणगाडे, नौदल आणि ग्राउंड आर्टिलरी यांचा सतत वापर करूनही त्यांचे सैनिक शत्रूला अझोव्स्टलच्या प्रदेशामध्ये ताब्यात घेतलेल्या पोझिशनपासून दूर ढकलतायत. आणि युक्रेनियन नॅशनल गार्डची अझोव रेजिमेंट ही एक अनुभवी स्वयंसेवक संस्था किंवा दल आहे, जी युक्रेनच्या सर्वात सक्षम युनिटपैकी एक मानली जाते. मानवाधिकार परिषदेचं एक विशेष सत्र जिनिव्हामध्ये आयोजित करण्यात आलं होतं. 24 फेब्रुवारी रोजी रशियानं युक्रेनवरती केलेल्या हल्ल्याशी संबंधित नागरिकांवरील वाढत्या अत्याचारासंदर्भात यात चर्चा झाली. कीव्ह आणि चेर्निहाइव्ह प्रदेशातील संयुक्त राष्ट्रांच्या तपासकर्त्यांना एकट्या कीव्ह प्रदेशामध्ये 1000 नागरी मृतदेह सापडले. जर्मनीचे कुलगुरू रॉबर्ट हॅबेक यांनी गुरुवारी युक्रेनचे परराष्ट्र मंत्री दिमित्रो कुलेबांचं बर्लिनमध्ये स्वागत केलं. द्विपक्षीय चर्चेत हॅबेक यांनी जर्मन शस्त्रास्त्र वितरणाचं वचन दिलं आणि बर्लिन रशियाविरुद्ध निर्बंध धोरणाचा विस्तार करण्यास सकारात्मकता दर्शवली आहे. परराष्ट्र मंत्र्यांनी युद्ध संपल्यानंतर युक्रेनच्या पुनर्बांधणीसाठी जर्मन समर्थनावर सुद्धा चर्चा केली. कुलेबा यांनी रशियाविरुद्ध तेल निर्बंधांमध्ये अग्रगण्य भूमिकेबद्दल जर्मनीचं कौतुक केलं. मात्र रशियाला त्यांच्या युद्धसामुग्रीसाठी आर्थिक सहाय्यापासून वंचित ठेवण्यासाठी ऊर्जा निर्बंधांचा तातडीनं विस्तार करणं आवश्यक असल्याचं सांगितलं. युक्रेनचे परराष्ट्र मंत्री दिमित्रो कुलेबा यांनी आपल्या देशासाठी लष्करी मदत वाढवण्याच्या जर्मन सरकारच्या अलीकडील निर्णयाचं स्वागत केलं. बर्लिनमध्ये जर्मन खासदारांसोबत झालेल्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना कुलेबा म्हणाले की कीव्हनं याकडे सकारात्मक दृष्टिकोन म्हणून पाहिलं पाहिजे. तसंच कुलेबा यांनी सांगितलं की चान्सलर ओलाफ स्कोल्स यांच्या मध्य डाव्या सोशल डेमोक्रेटिक पक्षानं युक्रेनला जड शस्त्र पुरवण्याचा विरोध सोडल्यामुळे सामर्थ्य बळकट करण्याचे संकेत आहेत. युरोपियन युनियन लवकरच युक्रेनच्या ब्लॉकमध्ये सामील होण्याची प्रक्रिया सुरू करण्याच्या अर्जाला मान्यता देतील.
अशी आशाही त्यांनी व्यक्त केली. तर फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी स्पष्ट केलं की युक्रेनला पूर्ण सदस्यत्व प्राप्त होण्यासाठी अनेक दशकं लागू शकतात. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदिमीर झेलेन्स्की यांनी गुरुवारी कीव इथे नव्यानं बांधलेल्या रुग्णालयाची पाहणी केली आणि डॉक्टरांच्या उल्लेखनीय कामगिरीसाठी पुरस्कार प्रदान केले. पेडियाट्रिक कार्डिओलॉजी आणि कार्डियॅक सर्जरी सेंटरला भेट देताना झेलेन्स्की यांनी आंतरराष्ट्रीय परिचारिका दिनानिमित्तानं परिचारिकांचं देखील अभिनंदन केलं. तसंच या शहरामध्ये रशियन बॉम्बफेकीमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना मदत केल्याबद्दल वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे आभार मानले. झेलेन्स्की यांनी सांगितलं की रणांगणावरती आणि रुग्णालयात कठीण प्रसंगी डॉक्टर नेहमीच जखमी सैनिकांच्या पाठीशी असतात, त्यामुळे त्यांचा मी मनापासून आभारी आहे. युनायटेड नेशन्सच्या अन्न आणि कृषी संघटनेनं युक्रेनियन शेतकऱ्यांना जीवनावश्यक असलेल्या बटाटा बियाणांचं किट वितरित केलंय, जेणेकरून ते पुढील कापणीच्या हंगामासाठी वेळेवर पिकांची पेरणी करू शकतील. बटाटा बियाणं किट 46,000हून अधिक लोकांपर्यंत पोहोचलं असून येत्या आठवड्यात एकूण 862 मेट्रिक टन गरजूंना वितरित करण्यात येणार आहे. तर एका किटमध्ये 50 किलो बटाट्याचे बियाणं असतं आणि त्यातून सुमारे 600 किलो बटाटे मिळू शकतात, जे अनेक महिने वापरासाठी साठवून ठेवता येईल आणि पुढील लागवडीच्या हंगामासाठी वापरले जातील किंवा स्थानिक बाजारपेठांना विकता येईल. पूर्व युक्रेनमधील रशियन सैन्याचे हल्ले होत असलेल्या शहरांमधून लोकांना वाचवण्यासाठी व्हॅन आणि बस चालवणारे स्वयंसेवक सध्या मदत करतायत. ज्यांची घरं गोळीबारामध्ये उद्ध्वस्त झाली होती त्यांनी त्यांच्या गावी नोवोसेल्व्हिका इथे आणखी रक्तपात होऊ शकतो, कारण तिथे बॉम्बस्फोट थांबत नाहीत असा अंदाज वर्तवला. लिमन्स्क आणि डोनेत्स्क प्रदेशातील इतर ठिकाणांहून युद्ध प्रदेशातून पळून गेलेल्यांमध्ये लहान मुलं आणि काही कुटुंब होती. भीती, दुःख, तणाव, राग अशा भावनांचं मिश्रण या भागामध्ये राहणाऱ्या बहुतेक लोकांमध्ये दिसत होतं. मॉल्डोवामध्ये पोहोचल्यानंतर युक्रेनमधल्या निर्वासितांना मिनी बसेसमधून तात्पुरत्या आश्रयस्थानी नेलं जातंय. मॉल्डोवा प्रशासनाकडून या बसेसची सुविधा उपलब्ध करण्यात आलेली आहे. संयुक्त राष्ट्रांची निर्वासितांसाठीची एजन्सी देखील यासाठी कार्यरत आहे. इथे अन्न, पाण्याची तसंच इतर सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. वैद्यकीय सुविधा आणि मानसोपचारांसाठी व्यवस्था सुद्धा इथे करण्यात आली आहे. महिला आणि लहान मुलांसाठी खास सुविधा ठेवण्यात आल्या आहेत. प्राण्यांसाठी सुद्धा वैद्यकीय सहाय्याची सुविधा उपलब्ध आहे. काही तासांच्या आत त्यांना मॉल्दोवनची राजधानी चिसिनाऊ आणि शेजारच्या रोमानियाला जाण्यासाठी वाहतूक पुरवली जाते. युद्धग्रस्त युक्रेनमध्ये खार्किवच्या सबवे स्टेशनमध्ये मुलांना इतिहास आणि कलाशास्त्राचे धडे दिले जात आहेत. रशियाच्या हल्ल्यानंतर इथलं जनजीवन आता हळूहळू पूर्वपदावरती येत आहे. युक्रेनमध्ये शाळा आणि विद्यापीठं युद्ध सुरू झाल्यापासून बंद आहेत. काही विद्यार्थी मार्चच्या अखेरपासून ऑनलाईन शिक्षण घेत आहेत आणि अजूनही हल्ल्याची शक्यता लक्षात घेता शिक्षण व्यवस्था पूर्ववत झालेली नाही, त्यामुळे शिक्षक सबवे स्टेशनमध्ये येऊन शिकवत आहेत. युद्धाच्या प्रचंड तणावामध्ये मुलांना शिक्षणामुळे मानसिक स्वास्थ्य स्थिर ठेवण्यात मदत होते. युद्धात अनेकांची घरं उद्ध्वस्त झाली आहेत आणि हल्ल्यांचे आवाज येत असतानाही शिकण्याकडे लक्ष देणं कठीण असल्याचं विद्यार्थी आणि शिक्षक सांगतायत. पाश्चिमात्य देशांनी रशियावर घातलेल्या निर्बंधांमुळे जागतिक संकट उभं राहण्याचा इशारा रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी दिला. निर्बंधांमुळे या देशाच्या अर्थव्यवस्थांवरती परिणाम जाणवतील. युद्धस्थितीमध्ये रशियाच्या अर्थव्यवस्थेवरती नाही, तर आधीच संकटाच्या गर्तेत असलेल्या देशांवरती परिणाम जाणवतील असं देखील पुतीन म्हणाले. तसंच येत्या शेती हंगामात रशियाचं उत्पादन विक्रमी असणार असल्याचं त्यांनी सांगितलं. गेल्या वर्षी उत्तराधिकारी नसताना राष्ट्रपतींचा कार्यकाळ संपला तेव्हा देशामध्ये तणाव निर्माण करणारी गोंधळलेली निवडणूक प्रक्रिया संपवून सोमालियात रविवारी प्रदीर्घ विलंबित अध्यक्षीय मतदान होणार आहे. अधिकाऱ्यांनी 39 अध्यक्षीय उमेदवारांची नोंदणी केली आहे. या यादीत विद्यमान मोहम्मद अब्दुल्लाही मोहम्मद, तसंच 2 माजी राष्ट्रपती, 1 माजी पंतप्रधान, अनेक उच्च अधिकारी आणि अगदी एक पत्रकार यांचाही समावेश आहे. या क्षेत्रात एक महिला फौजिया युसुफ हाजी ॲडम यांचा देखील समावेश आहे. एकेकाळी सोमालियाचे परराष्ट्र मंत्री म्हणून त्या काम केलेल्या खासदार आहेत. इस्लामिक स्टेट गटाशी लढा देणाऱ्या जागतिक युतीचे सदस्य बुधवारी या मोहिमेवरती चर्चा करण्यासाठी मोरोक्कोमध्ये भेटले होते. युक्रेन आणि रशियाच्या युद्धात प्रचंड व्यस्त असूनही ही बैठक अतिरेकी गटाकडून सततच्या धोक्याची आठवण करून देणारी आहे आणि या गटाशी लढा सुरू ठेवण्याच्या त्यांच्या सामायिक निर्धाराची पुष्टी करण्याचं या गटाचं उद्दिष्ट आहे. आणि नुलँडनं सांगितलं की इराक आणि सिरियामधील ISISच्या नियंत्रणातून मुक्त झालेल्या समुदायांमध्ये स्थिरीकरणाच्या महत्त्वपूर्ण कामासाठी $700 दशलक्ष उभे करण्याचा प्रयत्न करत आहेत, ज्यात अनुक्रमे इराक आणि सिरियासाठी $350 दशलक्ष वाटप केले गेलेत. ऑस्ट्रियातल्या मंत्रिमंडळामध्ये फेरबदल करत असल्याची घोषणा चान्सलर कार्ल नेहॅमर यांनी केली.
कृषी आणि अर्थमंत्र्यांनी राजीनामे दिल्यानं बदल केले जात आहेत. रोजगार आणि अर्थ मंत्रालय एकत्र करण्यात आल्याचं, या खात्याची जबाबदारी मार्टिन कोचर यांच्याकडे देत असल्याचं नेहॅमर यांनी व्हिएन्ना इथल्या पत्रकार परिषदेत सांगितलं. ऑस्ट्रियन फार्मर्स असोसिएशनचे सदस्य नॉर्बर्ट टोनस्टीन यांच्याकडे कृषी खात्याची जबाबदारी देण्यात आली आणि देशातील इंटरनेट, ब्रॉडबँड, पायाभूत सुविधांच्या विस्तारावर सुद्धा हे मंत्रालय देखरेख करेल. पीपल्स पार्टीचे नेते म्हणून पुन्हा निवडून येण्याच्या काही दिवस आधी नेहॅमर यांनी हे फेरबदल केले. 7 महिन्यांच्या अथक नफ्यानंतर एप्रिलमध्ये चलनवाढीचा दर मंदावलाय. याचा परिणाम अमेरिकन अर्थव्यवस्थेवरती होतोय. देशावरती आर्थिक ताण पडत असताना महागाईचं संकट वाढू शकतं आणि 12 महिन्यांपूर्वीच्या तुलनेत ग्राहकांच्या किमती गेल्या महिन्यात 8.3% वाढल्या आहेत, असं कामगार विभागानं बुधवारी सांगितलं. हे जे मार्चमधील 8.5% कमी होतं, जो 1981 सालानंतरचा सर्वोच्च दर होता. दर महिन्याच्या आधारावरती किमती मार्च ते एप्रिल या कालावधीत 0.3% वाढल्या आहेत. रशियाचं युक्रेनवरील आक्रमणामुळे गॅसच्या किमतीत सुद्धा अचानक वाढ झाल्यामुळे फेब्रुवारी ते मार्चपर्यंत किमती 1.2% वाढल्या. आता बातमी हाँगकाँगमधली. चीनची राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात आणल्याप्रकरणी हाँगकाँगच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी रोमन कॅथलिक कार्डिनलसह एक गायक आणि इतर दोघांना अटक केली. परदेशी सैन्याशी संगनमत केल्याच्या संशयातून ही कारवाई करण्यात आली. कार्डिनल जोसेफ झेन, गायक अभिनेत्री डेनिस हो, वकील मार्गारेट एनर्जी आणि विद्वान हुई पो केऊंग यांना हाँगकाँगच्या राष्ट्रीय सुरक्षा पोलिसांनी ताब्यात घेतलं. 2019च्या लोकशाही समर्थक आंदोलनांमध्ये भाग घेतलेल्या लोकांना कायदेशीर मदत पुरवली होती. त्या गटाशी हे सर्वजण संबंधित आहेत. फिनलँडचे पंतप्रधान सना मरिन यांनी बुधवारी जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांची भेट घेतली. नाटो सदस्यत्वासाठी फिनलँडचे प्रयत्न सुरू आहेत, त्यामुळे समर्थन मिळवण्यासाठी ही भेट असल्याचं मानलं जात आहे. फिनलँडनं नाटो सदस्यत्वासाठी अर्ज केला तर देशाची अनेक दशकांपासूनची तटस्थता संपेल आणि रशियाला मोठा धक्का ठरू शकेल. नाटो सदस्यत्वाचा निर्णय घेत असताना जपाननं फिनलँडबरोबर सहकार्य वाढवण्याची इच्छा व्यक्त केल्याबद्दल आणि त्यासाठी हेल्सिंकीहून प्रवास केल्याबद्दल मरिन यांचे किशिदा यांनी आभार मानले. नाटो सदस्यत्वासाठी फिनलँडचे प्रयत्न सुरू आहेत, त्यामुळे रशियाकडून कोणतीही बाधा येणार नाही, पण सर्व प्रकारच्या धोक्यांसाठी आम्ही सज्ज आहोत, असं परराष्ट्र मंत्री पेक्का हाविस्टो यांनी गुरुवारी सांगितलं. लष्करी, हवाई आणि सागरी क्षेत्राचं उल्लंघन होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. फिनलँड नाटोमध्ये सामील झाल्यामुळे रशिया फिनलँड संबंध तसंच उत्तर युरोपातील स्थिरता आणि सुरक्षेचं गंभीर नुकसान होईल, असं रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयानं एका निवेदनात म्हटलंय. कोलंबियाच्या अध्यक्षीय निवडणुकीतील आघाडीचे उमेदवार गुस्तावो पेट्रो यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह फुसागासुगा इथे रॅली काढली आणि लोकांना सत्तेत आणण्याचं वचन दिलं. पेट्रो हे डाव्या विचारसरणीच्या पक्षांच्या ऐतिहासिक करार युतीचं प्रतिनिधित्व करतात. संघ कोलंबिया पुराणमतवादी युतीचे प्रतिनिधित्व करणारे मेडलिनचे माजी महापौर फेडरिको गुटिरेस आणि सेंट्रिस्ट होप कोलिशनसाठी सर्जिओ फाजार्डो यांचे हे प्रतिस्पर्धी आहेत. पेट्रो यांनी 2018 मध्ये सुद्धा अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवली होती. फ्लोरिडातील हवाई वाहतूक नियंत्रकांना एका छोट्या विमानातील प्रवाशांकडून तातडीचा कॉल आला. पायलट विमान हाताळण्यामध्ये सक्षम नसल्याचं लक्षात आल्यानंतर त्या व्यक्तीनं संवाद साधण्यासाठी कॉकपिट रेडिओचा वापर केला. त्या पायलटला विमान कसं उडवायचं याची कल्पना नव्हती. नियंत्रकांनी त्या व्यक्तीला शांत राहण्याचं आवाहन केलं आणि विमानाची सर्व स्थिती जाणून घेतली. पायलटच्या स्थितीबद्दल त्वरित कोणतीही माहिती देण्यात आली नाही आणि अधिकाऱ्यांनी त्याची ओळख सुद्धा जाहीर केली नाही. सौदी अरेबियाची सरकारी तेल कंपनी सौदी अरामकोनं जगातील सगळ्यात श्रीमंत कंपनी होण्याचा मान मिळवलाय. सगळ्यात आघाडीच्या कंपनीच्या स्पर्धेत सौदी अमेरिकेने ॲपल या मोबाईल उत्पादक कंपनीला आता मागे टाकलंय. या वर्षाच्या सुरुवातीला ॲपलचं बाजार मूल्य $3 ट्रिलियन पर्यंत पोहोचलं होतं आणि तेव्हा सौदी अरामको ॲपलपेक्षा $1 ट्रिलियन मागे होती. पण त्यानंतर ॲपलचे शेअर्स सुमारे 20% घसरलेत तर अरामकोचे शेअर्स 28% वाढलेत. मात्र ॲपल अजूनही अमेरिकन कंपन्यांमध्ये पहिल्या क्रमांकावरती आहे तर मायक्रोसॉफ्ट $1.95 ट्रिलियन बाजार मूल्यांसह दुसऱ्या क्रमांकावरती आहे. सौदी अरामकोच्या निव्वळ नफ्यात गेल्या वर्षी तब्बल 124% वाढ झाली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांची असोसिएशन ऑफ साऊथ ईस्ट एशियन नेशन्सच्या नेत्यांनी भेट घेतली आणि 2 दिवसीय शिखर परिषदेच्या बैठकीसाठी हे नेते अमेरिकेत आले असून युक्रेन आणि रशियामध्ये सुरू असलेल्या युद्धावरती त्यांनी बैठकीत चर्चा केली. यावेळी त्यांनी अमेरिकेनं पॅसिफिकवरती लक्ष केंद्रित केलं नसल्याचं निदर्शनास आणून दिलं.
पेरू नॅशनल टीचर्स युनियनच्या शेकडो शिक्षकांनी गुरुवारी मोर्चा काढला होता. कामकाजाच्या चांगल्या परिस्थिती आणि अध्यक्ष पेड्रो कॅस्टेलो यांच्या राजीनाम्याची मागणी या शिक्षकांनी केली. कॅस्टेलो हे पद घेण्यापूर्वी शिक्षक होते आणि म्हणून त्यांनी त्यांच्या गरजा चांगल्या प्रकारे समजून घेतल्या पाहिजेत, असं मत या आंदोलकांचं असून पगार वाढ आणि वर्गखोल्यांची संख्या वाढवावी अशी त्यांची मुख्य मागणी होती. देशभरात गेल्या 24 तासात 2841 नव्या रुग्णांची नोंद झाली. 9 जणांचा मृत्यू झाला. सध्या देशभरात 18,604 कोरोना रुग्णांवरती उपचार सुरू आहेत. 3,295 रुग्णांनी कोरोनावर मात केली. सभागृह नेत्या नॅन्सी पेलोसी आणि संसदेच्या इतर सदस्यांनी कॅपिटल इमारतीत कोरोना बळींना मौन पाळून श्रद्धांजली वाहिली. अमेरिकेत कोरोना बळींची संख्या 10 लाखांच्या वर पोहोचली, त्यामुळे ध्वज अर्ध्यावरती उतरवण्यात आले होते. कोरोनावरती नियंत्रणाला सर्वोच्च प्राधान्य असल्याचं बायडेन म्हणाले. राष्ट्रीय परिचारिका सप्ताहानिमित्तानं कॅलिफोर्नियातील सेंट जोसेफ हॉस्पिटलमध्ये कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. ब्लेसिंग ऑफ द हँड्स या कार्यक्रमामध्ये परिचारिकांच्या हाताला तेल लावलं जातं. बालकांच्या शोषणाविरोधातल्या कार्यक्रमात पॅरिस हिल्टन सहभागी झाली होती. वॉशिंग्टनमध्ये हा कार्यक्रम पार पडला. बालकांना या शोषणाविरोधात लढण्यासाठी मानवी हक्कांचं संरक्षण गरजेचं असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. 2020 मध्ये रिलीज झालेल्या दिस इज पॅरिस या नावाच्या माहितीपटामध्ये लहानपणी युटामधील बोर्डिंग स्कूलमध्ये अत्याचार केल्याचा तिचा स्वतःचा अनुभव तिनं सांगितला होता. ती उघडपणे या कार्यक्रमांना पाठिंबा देते. आणि या सगळ्या आंतरराष्ट्रीय घडामोडींसोबतच जगाच्या पाठीवर आमची विशेष बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. नमस्कार.